गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला ती आवडली का सांगायच्या काय राजू आणि सीमा बरोबर तुम्ही गप्पा मारायच्या मारणार ना ओके हाय कसे आहात सगळे मी आहे राजू तुमचा मित्र हाय मी आहे चिमा तुमची मैत्रीण बरं का आज मी आणि राजू तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ऐकणार का तुम्ही चला तर मग राजू चिमा दोघे गोष्ट सांगूया राजू तू आज असा कसा दिसतोयस रे का ग चिमा कसा दिसतोय मी राजू तू अजिबात चांगला दिसत नाहीस आज तू झोपेतून उठून आलायस ना हो अगं चिमा मी आज आंघोळ केलेली नाही आणि तुला सांगू का केस सुद्धा विंचरलेले नाही मी तसाच झोपेतून उठून आले राजू किती घाण दिसतोयस रे तू हो ग चिमा मग तू असा का आलेला आहेस आज सुट्टी आहे ना मग म्हटलं नको आंघोळ करायला केस विंचारायला तसंच फिरूया राजू हे काही बरोबर नाही हे चांगल्या सवयी नाही सुट्टी असली तरी सुद्धा स्वच्छ आंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे आणि छानसे केस विंचरायचे त्यामुळे तू किती घाणेरडा दिसतोयस बघ बरं खरंच का ग चिमा सॉरी बरं का चिमा मी आत्ताच घरी जातो आणि लगेच स्वच्छ आंघोळ करतो आणि छानसे कपडे घालतो आणि कपडे घालून स्वच्छ केस विंचारतो आणि मग मी भेटायला येतो तुला पहा चिमा किती सुंदर दिसते कारण ती किती स्वच्छ आणि नीटनेटकी आली आहे मग सांगा पाहू मुलांनो कसं राहायचं सर्वांनी स्वच्छ माझ्यासारखं नाही हा घाणेरडं चिमासारखं राहायचं स्वच्छ रोज आंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे केस नीट विचारायचे नियमित नखे कापायची बरं का या काय आहे चांगल्या सवयी आहेत आणि त्या सर्वांनी काय करायचे आहेत पाळायच्या आहेत तर समजली का तुम्हाला की आमची गोष्ट छान तर आम्ही आता तुम्हाला